चला सगळ्यांना शुभ सकाळ. शुभ सकाळ. शुभ सकाळ. सुजाता कदम मॅडम खूप सुंदरपणे आपल्याला ह्यांचं दत्तावधूतांचं पुस्तक विश्लेषण करत आहेत आणि खूप गूढ गोष्टी आहेत यात. आपण बघतोय फॉरेन ऑथरची पुस्तकं जी काय बघतोय त्याच्या आधीच यांनी लिहून ठेवलेलं आहे सगळं आणि स्पष्ट लिहिलेलं आहे. तर खूप सुंदर यांच्या पुस्तकांच्या मालिका आहेत, भाग 2, भाग 3, भाग 4 असं. तर आता मॅडमने घेतलेलं आहे एक पुस्तक. दुसऱ्या कोणाला इच्छा आहे वाचनाची त्यांनी आज ग्रुपवर पोस्ट करायचं आहे. भरपूर अंक आहेत यांचे पुस्तकं, जवळजवळ 20-25 पुस्तकं असतील. तर ज्यांना वाचायची इच्छा आहे त्यांच्यासाठी मी घेऊन येईल पिरॅमिडला. आता आपण भेटणार आहोत शिबिरासाठी आणि 22 ते 26 शिबिर आहे. त्याच्यानंतर आपला 25ला 4 वाजता कार्यक्रम सुरू होणार आहे महाशिवरात्रीचा संध्याकाळी. 25 आणि 26ला पण बरेच जण येणार आहेत. तर त्यामध्ये तुम्ही मागून घेऊ शकता तुमच्या जवळचे येणार असतील तर, किंवा तुम्ही स्वतः येणार असाल तर. तर ते प्लॅन करा, कारण आता उद्या प्रतिपदा आहे 13 तारखेला. ते मी तुम्हाला मीटिंग घेतलेली आहे, रेकॉर्डिंग सुद्धा आहे ग्रुपवर. ते सगळं ऐका. त्यानुसार तुमचा संकल्प सोडा आणि साधारण एप्रिल-मे मध्ये तुम्हाला वाचायला मिळेल. म्हणजे काही घाई नाहीये. पण तुम्ही प्लॅन केलं तर मला तुम्हाला पिरॅमिडला घेऊन देता येईल. तर मॅडम तुम्ही सुरू करू शकता. ओके. नमस्कार सर्वांना. आज आपण श्री स्वामी दत्तावधूत या सिद्ध योग्यांच्या सहवासात भाग 2 या पुस्तकाच्या वाचन करत आहोत. तर आजपर्यंत आपण पाहिलं की हे जे स्वामी दत्तावधूत आहेत ते स्वतः दत्त महाराजांचे अवतार आहेत. त्यांना श्री दत्तगिरी असंही म्हटलं जातं. तर त्यांनी हे बालयोगीच होते. ते अगदी जन्मल्यापासून त्यांना अनेक सिद्धी प्राप्त होत्या. त्यांचं लहानपण जरी अतिशय खडतर गेलेलं असलं तरी पण त्यांनी लहान वयातच खूप सिद्धी प्राप्त करून घेण्यासाठी अनेक तपश्चर्या केलेल्या आहेत. 1 वर्षाचे असताना, 2 वर्षाचे असताना, अगदी लहान वयापासून त्यांनी जे जे काही माहिती मिळेल तशी ती अंमलात आणून त्याप्रमाणे आपली उत्तरोत्तर प्रगती करून घेतली आणि त्यामुळे त्यांना अनेक सिद्धी प्राप्त झाल्या आणि या सिद्धी त्यांनी संपूर्ण विश्व कल्याणासाठी वापरायच्या असं त्यांनी ठरवलेलं असतं. त्यामुळं त्यांच्या सानिध्यात जे लोक येत त्यांना त्याचे प्रत्यय येत असत आणि ते जे काही उपाय सुचवत, साधे साधे उपाय सुद्धा अतिशय परिणामकारक ठरत. तर त्यासाठी एक इथं उदाहरण असं आहे की आशा साखरकर या मुलीला 7 रोग होते. ही काहीतरी 20-1 वर्षाची मुलगी होती, परंतु या मुलीला 7 रोग होते. रत्नागिरी मधली ही मुलगी होती आणि या मुलीला 7 वर्ष या मुलीनं काहीही खाल्लेलं नव्हतं. एवढी तिला अनेक प्रकारचे आजार होते आणि ग्लुकोजचं पाणी, आमटीचं पाणी व भाताची पेज असा फक्त तिचा आहार होता. ती भाताचा एक कण किंवा डाळीचा एक दाणा जरी तिच्या पोटात गेला तरी तिला भयानक वेदना होत असत. अशा प्रकारचा तिचा फार विचित्र आजार होता आणि या आजारातून डॉक्टरांनी सुद्धा हात टेकले होते की आम्ही या मुलीला बरं करू शकत नाही. आता फक्त ईश्वरच या मुलीला बरं करू शकतो. ती मुलगी तर स्वतः प्रार्थना करायची की हे ईश्वरा मला या प्रवासातून सोडव. तर त्या मुलीच्या भावाने प्रार्थना केली स्वामीजींना की स्वामीजी माझी बहीण अशी अशी आहे, तर तुम्ही तिच्यावरती उपचार करा. त्यावेळेला स्वामीजी बोलले ठीक आहे मी येतो. मग ते स्वतः चालत अनेक किलोमीटर त्या मुलीच्या घरी 7 किलोमीटर दूर चालत गेले आणि त्यांनी काय केलं होतं, घरातून निघताना फक्त छोट्याशा बाटलीत पाणी मंत्रून घेतलं आणि 7 किलोमीटर दूर चालत जाऊन त्या मुलीला ते पाणी प्यायला दिलं. अनेक वर्ष उपचार करून सुद्धा या मुलीला बरं वाटत नाही आणि केवळ एवढं हे पाणी पिऊन ती कशी बरी होईल असं कोणालाच खरं वाटत नव्हतं. परंतु स्वामीजींची खूप आतून तीव्र
करा. छान. हो. खूप धन्यवाद मॅडम. हं. तर त्या या प्रार्थनेमुळं स्वामीजींच्या स्वतः स्वतः ते स्वयंसिद्ध असल्यामुळं त्यांनी ही मुलगी बरी व्हावी याची प्रार्थना केल्यामुळं आणि केवळ त्या मंत्रयुक्त पाण्यामुळं त्या मुलीला खूप बरं वाटायला लागलं आणि 7 वर्ष अंथरुणावर पडून राहिलेली मुलगी जी आंघोळ सुद्धा आठवड्यात करत असे आणि ते सगळं इतर लोकांकडून तिला करून घ्यावं लागत असे, परंतु ती मुलगी स्वामीजींना पाहिल्यानंतर तिच्या अंगामध्ये प्रचंड उत्साह संचारला आणि ती खणखणीत आवाजात बोलू लागली. आणि ती बोलली की आज मी स्वामीजींनी मला पाणी दिलेलं आहे, मला आज बरं वाटतंय आणि उद्या मी त्यांच्या घरी स्वतः चालत जाणार आहे. मी उद्या आंघोळ करणार, अ, छानपैकी साडी नेसणार, नटून थटून स्वामीजींच्या घरी जाणार आणि स्वामीजींच्या आईनं जे जेवण बनवलं आहे ते पोटभर जेवणार. जी मुलगी 7 वर्ष जेवलेली नसते ती लगेच तयार होते या सर्व गोष्टींना आणि दुसऱ्या दिवशी खरोखर ती स्वामीजींच्या घरी जाऊन ती स्वामीजींच्या आईचं जेवण भरपूर जेवण करते आणि तिथून पुढे ती ठणठणीत बरी होते. तर अशा प्रकारे हजारो गोष्टी स्वामीजींनी सिद्ध करून घेतल्या होत्या की सर्व लोकांच्या कल्याणासाठी त्यांनी अनेक तपस्या करून सर्व प्रकारच्या सिद्धी मिळाल्यामुळं त्यांना बऱ्याच गोष्टी माहीत होत्या की लोकांच्या कुठल्या समस्येसाठी काय केलं पाहिजे. अशा हजारो गोष्टी मला माहीत आहेत. या सर्व लिहायच्या ठरवल्या तर हजारो पाने लिहावी लागतील. त्यात रोग निवारण, बाधा निवारण, ग्रहबाधा निवारण, दारिद्र्य निवारण अशा कितीतरी गोष्टी सांगता येतील. दुसऱ्याच्या कल्याणाकरिता त्यांनी स्वतःचा देह असा काही झिजवला की पुढे केवळ संकल्पाने दुसऱ्याचे भले करणे हे त्यांना शक्य होऊ लागले. म्हणजे इतकं त्यांनी स्वतःचा देह झिजवला होता, इतकं त्याच्यावर काम केलं होतं की फक्त त्यांच्या मनात जरी आलं की या व्यक्तीचं आपल्याला आता बरं करायचंय तर केवळ संकल्प जरी केला तरी सुद्धा ते त्यांना पुढं शक्य होऊ लागलं होतं. यानंतर भूमी, पाषाण, शिळा, जल, फुले, फळे, नारळ, वृक्ष अशा वस्तूंमध्ये शक्ती ठेवून त्याद्वारे लोककल्याण करण्याचे अद्भुत सामर्थ्य त्यांना प्राप्त झाले. भारतात हजारो ठिकाणी त्यांनी शक्ती ठेवली. लिंबू व नारळासारख्या फळांमध्ये शक्ती ठेवून लोकांचे रोग निवारण व वास्तुदोष निवारण अशा गोष्टी केल्या. सर्वात शेवटी सुमारे 30 वर्षापूर्वी ते मला म्हणाले, म्हणजे या वनिता ताईंना ते स्वतः स्वामीजी बोलले, ताई मी ठिकठिकाणी शक्ती ठेवली आहे, याचा तुम्ही स्वतः अनुभव घेतला आहे. आपल्या हातून लाखो लोकांचे कल्याण झालेले आहे. तरी लोककल्याणाची माझी इच्छा अजून पूर्ण झालेली नाही. यापुढे मी पोथ्या व पुस्तके लिहीन, तुम्ही ती प्रकाशित करा. त्यामध्ये अद्भुत असे दैवी सामर्थ्य असेल. लोकांच्या मनोकामना पूर्ण होतील. अदृश्य सृष्टीमध्ये अडकलेल्या आत्म्यांचा उद्धार होईल. बघा किती शक्ती आहे त्यांच्या पोथ्या पुराणात. पूर्वजांचा उद्धार होईल. लोकांची अध्यात्मात प्रगती होईल. याच कार्यासाठी तुमचा जन्म झालेला आहे. म्हणजे या वनिता ताई आहेत यांचा पुढचा जन्म या कार्यासाठी झालेला आहे असं स्वतः स्वामी दत्तावधूतांनी सांगितलं. आणि मग स्वामीजींनी जी काही पोथ्या पुराणं लिहिली ती या वनिता ताईंनी प्रकाशित केली. केवळ या स्वामीजींच्या प्रकाशनासाठीच त्यांनी ओम वनिता ओम हे प्रकाशन चालू केलं. फक्त तेवढीच पुस्तकं या प्रकाशनामध्ये प्रकाशित होतात आणि हे कार्य त्यांनी पुढं चालू ठेवलेलं आहे. ती स्वामीजींच्या आज्ञेप्रमाणे गेली 33 वर्षे माझ्या हातून सद्गुरू कार्य करून घेत आहेत. लाखो लोक श्रद्धेने स्वामीजींचे साहित्य वाचत आहेत. लोकांना दिव्य अनुभव येत आहेत. ईश्वराचे कार्य ईश्वरच करत आहे. तर अशा प्रकारे एक आपण व्हिडिओ मी पहिल्या दिवशी टाकलाय आपल्या ग्रुपवरती. आपल्या मॅडमचाच आहे. मॅडमनी मागच्या वर्षी ही सर्व माहिती आपल्याला दिलेली आहे की या ओम वनिता ओम प्रकाशनाची कोणती पुस्तकं स्वामीजींची आहेत आणि ती कोणत्या कोणत्या कामासाठी आहे. तर संपूर्ण माहिती त्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता. यानंतर राणीखेत हे प्रकरण आपण वाचूया.
ज्ञानेश्वरीतील शेकडो ओव्या श्री स्वामीजींना पाठ होत्या. कुंडलिनी व षटचक्रांच्या पलीकडे काय आहे असा प्रश्न मी त्यांना केला व त्याचे उत्तर त्यांनी मला ज्ञानेश्वरीच्या आधाराने दिले. या लेखनाचा समारोपही त्यांनी ज्ञानेश्वरीच्या ओव्यांनीच केला. श्री स्वामीजी म्हणाले, मनुष्य देह ही आत्म्याला मिळालेली बहुमूल्य सुवर्ण संधी असते. एकदा काही संधी गेली की ती संधी पुन्हा प्राप्त होत नाही. कारण आपल्याला वाटतं हा मनुष्य जन्म हा आपला पहिलाच आहे, परंतु हे असं नसतं. अनेक जवळजवळ 300-400 आपले मनुष्याचे जन्म झालेले असतात आणि 300-400 जन्मानंतरही आपल्याला ज्ञान मिळतं. म्हणजे या आपण मनुष्य योनीमध्ये 300-400 वर्ष उपभोग घेतलेला असतो सर्व मनुष्य धर्माचा, परंतु आपल्याला ते माहीत नसतं. परंतु या जन्मात मात्र आपल्याला हे राहिलंय, आपल्याला हे करायचंय, आपल्याला ते करायचंय, अशा अनेक इच्छा, सांसारिक इच्छा मनात घेऊन आपण त्याच्यामध्ये अडकून राहतो. परंतु ज्या वेळेला आध्यात्मिक ज्ञान मनुष्याला मिळतं, ज्या वेळेला तिथपर्यंत पोहोच जाते की हायर लेवलचं ज्ञान ज्या वेळेला त्या व्यक्तीपर्यंत पोहोचतं, त्यावेळेला त्या मनुष्य जन्माचा तो शेवटचा जन्म असतो. त्यामुळं या लोकांना हे समजलं पाहिजे की मनुष्य देह ही आत्म्याला मिळालेली बहुमूल्य सुवर्ण संधी आहे. एकदा काही संधी गेली की ती संधी ही पुन्हा प्राप्त होत नाही. आत्म्याने थोडी तरी आध्यात्मिक प्रगती करावी अशी सर्व साधू संतांची इच्छा असते. म्हणून तर मोठमोठे ग्रंथ लिहितात. म्हणजे ग्रंथ ऐकण्याच्या उद्देशाने तरी आपल्या आयुष्यातील काही काळ मनुष्य ईश्वर चिंतन करेल. किती संतांनी केवढं साहित्य लिहून ठेवले आपल्यासाठी. ज्ञानेश्वरांनी केवढं मोठं साहित्य लिहून ठेवलंय, इतर संतांनी किती साहित्य लिहून ठेवले, परंतु आपण तात्पुरतं त्याच्याकडे बघतो आणि नंतर डोळे झाक करतो. पूर्णपणे आपल्या मनामध्ये ते रिजवून आचरणात आणत नाही. आत्मोन्नतीच्या दिशेने, आध्यात्मिक प्रगतीच्या दिशेने जे लोक काहीच प्रगती करत नाहीत त्यांच्याविषयी ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, दैवे अमृत घट जोडीला, तो पाये हा नोंदी उलंडीला, तैसा नासती धर्म उपजला हेतुकपणे. कल्पना करा, एक मनुष्य पायवाटेने पळत पळत जात आहे. त्याच्या सुदैवाने या पायवाटेवर अमृताने भरलेला तांब्या किंवा कलश त्याला आढळला. पळण्याच्या नादामध्ये त्या कलशावरून उडी मारून जाण्याच्या प्रयत्नात कलशाला पाय लागला. तरी पण तेथे न थांबता तो पळत पळत पुढेच निघून गेला. या दुर्दैवाला काय म्हणावे. तो कलश अमृताने भरलेला आहे हे नुसते जरी कळले असते तरी त्याच्या आत्म्याचे कल्याण झाले असते. म्हणजे अमृत ज्ञान कशात आहे हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, 84 लक्ष जीव योनीतून आत्मा फिरत असतो. या त्याच्या अखंड प्रवासामध्ये सुदैवाने किंवा परमेश्वराच्या कृपेने त्याला मनुष्यजन्म प्राप्त झालेला असतो. परंतु स्वार्थाने व अहंकाराने वागून, चित्रविचित्र कल्पना पुरापोटीशी बाळगून, चुकीच्या आचार विचाराने हाताशी आलेली सुवर्ण संधी तो घालवतो व पुन्हा विविध योनींमध्ये भटकत राहतो. नरजन्मरूपी सुवर्ण संधी ही लाखो वर्षातून एकदा आत्म्याला प्राप्त होत असते. बघा, इतर ज्ञानेश्वर महाराज तर म्हणतात जो मनुष्य देह आहे हा लाखो वर्षातून एकदा त्या आत्म्याला मिळतो. यासाठी अनेक साधू संतांनी असंख्य ग्रंथ लिहिले आहेत. येन केन प्रकारेन माणसाकडून ईश्वर चिंतन व्हावे व उद्धाराच्या दिशेने त्याची 4 पावले पडावी अशी त्या साधू संतांची इच्छा असते. मानव देहाचे महत्व, मानव जन्माचे महत्व श्री ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीतील अनेक ओव्यांमधून समजावून सांगितले आहे. अशीच एक पुढे ओवी आहे. प्रतिबिंब निबिंबवरी प्रभेसी जैसी उजरी, सोहम वृत्ती अवधारी तैसी होय. ऐसे निमग परस्परे, ते सोहम वृत्ती जै अवतरे, दैत्ये ती सकट सरे आपसया. तर याचा अर्थ पुढे असा दिलेला आहे. मनुष्य हे परमेश्वराचे प्रतिबिंब आहे. बघा, आपण आपल्या डॉक्टर मंगल मॅडमच्या विहंगमधून हेच पूर्वीपासून शिकतोय की आपणच परमेश्वर आहोत, आपणच सर्व काही आहोत, अहम ब्रह्मास्मी. परंतु हे सर्व इतर ग्रंथातून पण आपल्याला तीच वाक्य यायला लागली, त्यामुळे ती आता आपल्या मनावर बिंबत चाललेली आहेत. मनुष्य हे परमेश्वराचे प्रतिबिंब आहे. ज्याप्रमाणे आपण आरशामध्ये आपले प्रतिबिंब पाहतो त्याप्रमाणे परमेश्वराने मनुष्य देह म्हणजे स्वतःचे प्रतिबिंबच असल्याप्रमाणे तयार केला आहे.
मनुष्य म्हणजे ईश्वर, नर म्हणजेच नारायण. या मनुष्य देहामध्ये श्वासाच्या रूपाने साक्षात परब्रह्म वास्तव करून राहते. पाहिलं श्वासाला किती महत्व आहे. आणि या श्वासामध्येच आपल्याला परब्रह्म परम चैतन्य जो आपला हायर सेल्फ आहे तो सापडणार आहे, तो मिळणार आहे. परंतु त्याला शोधणं ही आपली आपली स्वतःची, आपण त्याच्याशी जर शोधलं तर त्याची कास धरली की हा परब्रह्म परमेश्वर शोधायचा आहे, तर तो कुठे शोधायचा आहे? श्वासामध्ये. हे प्रत्यक्ष ज्ञानेश्वर महाराज या ओवीमधून सांगत आहे. या मनुष्य देहामध्ये श्वासाच्या रूपाने साक्षात परब्रह्म वास्तव्य करून राहते. या श्वासाची कास धरून श्वासाशी संपूर्णतः एकरूप झाल्यावर आपण व आपला श्वास एक जीव होऊन जातो. ध्यानाच्या माध्यमातून हेच आपल्याला करायचं आहे. ध्यान करणे म्हणजेच श्वासावरती नियंत्रण ठेवणे, विचारांवरती नियंत्रण ठेवणे आणि श्वासावर लक्ष ठेवणे. बारीक श्वासावरती लक्ष ठेवून हा आपला श्वास एकरूप झाल्यावर आपण व आपला श्वास एक जीव होऊन जातो. म्हणजेच आपण व्यक्ती न राहता समष्टी होतो, विश्व चैतन्य होतो, कॉस्मिक एनर्जी होतो. बघा आपल्याला स्वामीजी पण सांगतायत एनर्जीच्या भाषेमध्ये की कॉस्मिक एनर्जीशी आपण कनेक्ट होतो. यानंतर आपण ज्या 4 मुक्तींचे यापूर्वीच वाचन केलेलं आहे तेच इथं पुढे 4 मुक्ती दिलेल्या आहेत. सलोपता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. तर याची माहिती आहे आपल्याला, त्यामुळे ते आपण रिपीट करायचं नाहीये. त्यानंतर जी एक ओवी आपण लहानपणापासून ऐकतो, त्या ओवीचा अर्थ आपल्याला मात्र समजलेला नव्हता, आपण तो सहज घेत होतो. सर्वांना माहीतच आहे, देवाची ये द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्ती चारी साधी येल्या. यावरती ज्या 4 मुक्ती दिलेल्या आहेत, या 4 मुक्ती कधी साध्य होतात? देवाच्या द्वारावरती क्षणभर जरी आपण उभं राहिलो तरी या 4 मुक्ती साध्य होतात, असा आजपर्यंत आपण अर्थ घेतलेला आहे. पण केवळ क्षणभर थांबून या मुक्ती मिळणार आहेत का हो? तर याचा काय गहन अर्थ असेल, तर तो ज्ञानेश्वरांनी नक्की काय याच्यामध्ये सांगितलं असेल, त्याचा उलगडा स्वामीजींनी पुढं केलेला आहे. याचा शब्दशः अर्थ असा: देवाचे असंख्य भक्त देवासमोर उभे राहून श्री ज्ञानेश्वरांच्या हरिपाठातील अभंगाचा हा एक चरण देवालाच म्हणून दाखवतात. जणू काही ते देवाला आठवण करून देतात, हे बघ देवा. ज्ञानेश्वरांनी देवाच्या द्वारात एक क्षण उभे राहिले असता 4ही मुक्ती प्राप्त होतात असे म्हटले आहे. मला जेव्हा सवड मिळते तेव्हा मी तुझ्या दर्शनाला येतो आणि 5 मिनिटे उभं राहतो, तर तू मला एखादी तरी मुक्ती नक्की देशील, माझा तसा विश्वास आहे. मनात असे म्हणून तो आपल्या उद्योगधंद्याला निघून जातो. म्हणजे एवढा सोपा अर्थ सर्वांनी तो घेतलेला आहे. परंतु 4 मुक्ती म्हणजे काय हे आपण पाहिलं. आता आपण देवाच्या घराच्या द्वाराचा शोध घेऊ. बघा 4 मुक्ती मिळते, परंतु देवाच्या द्वारी उभं राहणं म्हणजे काय, आणि देवाचे घर कोठे आहे आणि देवाचे द्वार कोठे आहे हेच जर समजलं नाही तर आपल्याला कुठं उभं राहायचं आणि काय करायचं हेच समजत नाही. देवाचे घर कोठे आहे हे जेव्हा तुम्हाला कळेल तेव्हा श्री ज्ञानेश्वरांच्या अभंगातील गूढ अर्थ तुमच्या लक्षात येईल व खरंच त्या देवाच्या द्वारात एक क्षण उभे राहिल्यानंतर 4ही मुक्ती तुम्हाला प्राप्त होतात. हे अगदी सत्य आहे, याचाही अनुभव येईल. म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले, नुसते श्रीखंड म्हटल्याने श्रीखंड खाल्ल्याची तृप्ती तुम्हाला प्राप्त होणार आहे का? नुसतं बोललो आपण श्रीखंड, तृप्ती मिळणार आहे का? त्या चवीची तृप्ती मिळणार नाही. यासाठी श्रीखंड खाल्लेच पाहिजे, तरच तृप्तीचा अनुभव येईल. तसेच मंदिरात जाऊन देवाचे द्वारी हा अभंग म्हणून मुक्ती प्राप्त होणार नाही. यासाठी देवाच्या घराचे द्वार कोठे आहे ते प्रथम शोधावे लागेल. ताई, ज्याप्रमाणे तुम्ही मुंबईत राहता हे मला प्रथम माहीत असले पाहिजे, म्हणजे हे संवाद साधतायत वनिता ताईंशी. नंतर तुम्ही कोठे राहता तेथील पत्ता माझ्याकडे असायला हवा, तरच मी तुमच्याकडे पोहोचू शकेल. तुमचे घर शोधेपर्यंत मला अनेकांना मार्ग विचारावा लागेल.
इतके सर्व करून अगदी घराजवळ पोहोचलो तरी सुद्धा जर मी आंधळा असेल तर मला तुमच्या घराचे द्वार दिसणार नाही. कोणी मार्गदर्शक असेल तर मी गोष्ट वेगळी आहे. येथे फक्त आपल्याला देवाचे द्वार कोठे आहे एवढाच विचार करायचा आहे. तर हे देवाचं द्वार म्हणजे त्यांनी अगदी थोडक्यात सांगितले, दोन भुवयांच्या मधल्या जागेला कुटस्थ म्हणतात आणि हेच देवाचे द्वार आहे. तर आपण या आज्ञाचक्रावरती असलेल्या कुटस्थ स्थानावरती जर ध्यान केलं तर हे देवाचे द्वार उघडायला वेळ लागत नाही. तर या द्वारावरती, या देवाच्या द्वारावरती आपण क्षणभर जरी ध्यान केलं, रोज जर ते ध्यान केलं तर आपल्याला 4 मुक्ती मिळू शकतात. येथे मनाची एकाग्रता झाल्यानंतर किंवा मन पूर्ण निर्विचार झाल्यानंतर या देवाच्या दाराजवळ आपण पोहोचतो. ठोठावा म्हणजे उघडेल असे येशू ख्रिस्तानी सुद्धा म्हटले आहे. उलट पवन ठोकर मारे खोले दरवाजा असे महान योगी लाहिरी महिषाने सुद्धा म्हटलेले आहे. अजपाजपणे उलट प्राणाचा असे हरिपाठामध्ये ज्ञानेश्वरांनी म्हटलेले आहे. या सर्वांचा अर्थ एकच, तुमच्या मिटलेल्या डोळ्यांसमोर जो अंधकार दिसतो, आपण ज्या वेळेला ध्यानाला बसतो सुरुवातीला शोध घेत असतो, कुठे आहे परमेश्वरी चैतन्य, कोठे आहे ते परमेश्वरी चैतन्य, याचा आपण ज्या वेळेला डोळे मिटवून शोध घेत असतो त्यावेळेला ध्यानाच्या अवस्थेमध्ये आपल्याला डोळ्यांसमोर अंधार दिसतो. जो अंधकार दिसतो त्या अंधाराच्या पलीकडे ईश्वराचे साम्राज्य आहे. आपण तिथंच थांबतो. आपण जितका वेळ त्याचा शोध घेऊ त्या वेळेला आपल्याला तो अंधकार नष्ट होतो आणि त्या अंधकाराच्या पलीकडे ईश्वराचे साम्राज्य आपल्याला, जसजशी आपले साधना वाढू लागेल तसे आपल्याला त्या साम्राज्यात प्रवेश करण्यासाठी भूमध्याच्या जागी मन एकाग्र करा. एक दिवस दरवाजा उघडेल व आत प्रवेश होईल. यासाठी मार्ग म्हणून श्री ज्ञानेश्वर माऊलीने हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी असे म्हटलेले आहे. अखंड ईश्वराचे नामस्मरण करा म्हणजे देवाच्या द्वारापर्यंत जाण्याचा मार्ग तुम्हाला सापडेल. ही प्रक्रिया कशी आहे ते पाहू. परमेश्वराचे दर्शन म्हणजे स्वतःला ओळखणे. पहिलं स्वतःलाच ओळखणे. पहिलं म्हणजे आपण आपल्या शरीरामार्फतच परमेश्वराला ओळखू शकतो. बाह्य कोणतीही गोष्ट परमेश्वराला आपल्याला सापडून देत नाही. ज्या वेळेला आपण स्वतःच्या शरीरावरती काम करतो त्याच वेळेला आपण परमेश्वरापर्यंत पोहोचतो. कोणताही बाह्योपचार याला मदत करूच शकत नाही. परमेश्वराचे दर्शन म्हणजे स्वतःलाच ओळखणं, जितकं स्वतःवरती काम करतो यालाच आत्मज्ञान असे म्हणतात. जेवढी आपली साधना होईल, तपश्चर्या होईल, जितके आपले ध्यान जितकं जितकं वाढेल तशी आपल्याला आत्मज्ञान मिळत जात. भक्ती, योग साधना, तपश्चर्या इत्यादी सर्व साधनांची आटाआटी म्हणजेच कष्ट हे स्वतःच्याच दर्शनासाठी करायचे असतात. कशासाठी एवढा आटापिटा करतो आपण? तर स्वतःच्याच दर्शनासाठी. आणि स्वतःला ओळखणं म्हणजेच आत्मज्ञान. आत्मज्ञान होण्यासाठी हे सर्व करायचे असते. याला ईश्वराचे दर्शन असे म्हणतात. आणि ही प्रक्रिया कशी घडती हे सुद्धा आपल्याला सर्व आपल्या विहंगमच्या प्लॅटफॉर्मवर ही सगळी माहिती यापूर्वीच मिळालेली आहे. आपण रिपीट यासाठी करतोय की जे कोणी अजून आपल्या ध्यान साधनेला पूर्ण वाहून घेतलेले नाही त्यांनी अखंड ध्यान साधना करावी, यासाठी आपल्या ग्रुपच्या समोर ही माहिती परत परत येत आहे. ही प्रक्रिया कशी घडत जाते ते पाहू. डोळ्यासमोर कंदील आणा. कंदिलाचा सांगाडा हा आपला सूक्ष्म देह आहे. हे देह आपल्याला सर्व मॅडमनी शिकवलेले आहे. कंदिलाचा सांगाडा हा आपला सूक्ष्म देह. कंदिलाची काच हा आपला माफ करा, कंदिलाचा सांगाडा हा आपला स्थूल देह आहे. कंदिलाची काच हा आपला सूक्ष्म देह आहे. कंदिलामध्ये असणारी ज्योत हा आपला कारण देह आहे व कंदिलामध्ये जळणारा गॅस किंवा प्राणवायू हा आपला महाकारण देह आहे, असं हे स्वामीजींनी सांगितलेलं आहे. कंदिलाच्या काचेवर जर प्रचंड काजळी साठली असेल तर कंदिलातून प्रकाश बाहेर येईल का? नाही येणार.
तशी आपल्या सर्वांची कंदिलाप्रमाणे अवस्था झालेली आहे. आपल्या सूक्ष्म देहावर वाईट कर्मांची इतकी काही काजळी साठलेली आहे की त्यामुळे आपल्या अंतरंगातील ईश्वराचा प्रकाश, परब्रह्माचा प्रकाश बाहेरच पडत नाही. कारण ही वाईट कर्मांची काजळी कशामुळं निघून जाईल बरं? ही काजळी कमी व्हावी म्हणून परमेश्वराचे अखंड नामस्मरण करा, असे ज्ञानेश्वरांनी सांगितलेले आहे. हरिमुखी म्हणा हे यासाठी सांगितलेले आहे की ती काजळी निघून जाईल. हे जेव्हा साधू संतांच्या लक्षात आले की 25-25 वर्ष अखंड नामस्मरण करूनही सूक्ष्म देहावर पडलेले काजळीचे थर काही केल्या कमी होत नाहीत. एवढं सगळं करून सुद्धा ते काही थर कमी होत नाही. यावर आणखी एक उपाय शोधला आणि ते म्हणजे तीर्थयात्रा करणे. हे त्या काळचे उपाय त्यांनी सांगितलेले आहे. तीर्थयात्रेने सुद्धा पुढचा मार्ग सापडत नाही. ईश्वर आपल्या हृदयात आहे. त्याला प्रकट करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवे. यासाठी पुढं काही श्लोक दिलेले आहेत. उत्तमा सहजावस्था मध्यमा ध्यान धारणा मूर्खस्य प्रतिमा पूजा तीर्थयात्रा अधमादमा. म्हणजे या श्लोकात सांगायचंय सहजावस्था ही उत्तम अवस्था आहे, ध्यान धारणा ही मध्यम अवस्था आहे आणि प्रतिमा पूजा ही मूर्ख लोकांनी करायची असते किंवा जे प्रायमरी स्टेजला असतात त्यांच्यासाठी ती योग्य असते. तीर्थयात्रा ही अधमा, ती सुद्धा मध्यम अवस्थेमध्ये येत नाही किंवा उत्तम अवस्थेमध्ये येत नाही. सहज अवस्थेमध्ये राहणे म्हणजे ईश्वराशी एकरूप होऊन सामान्य माणसाप्रमाणे जगणे ही उत्तम अवस्था आहे. म्हणजे कायमच जे सुरुवातीला सांगितलं होतं की सतत शून्य अवस्थेत राहणं, सहज अवस्थेत राहणं, तटस्थपणे राहणं ही म्हणजे सहज अवस्था आणि ही अतिशय उत्तम अवस्था आहे असं स्वामीजी सांगतात. मूर्तीपूजा किंवा प्रतिमा पूजा ही अज्ञानी लोकांनी करावी. कारण अज्ञानी लोकांचे सूक्ष्म देह दुष्कर्माच्या काळ्या कुट्ट काजळीने भरलेले असतात. म्हणून ही प्रायमरी स्टेज आहे. त्यामुळे भजन, नामस्मरण, मूर्तीपूजा या लोकांनी करणे अत्यंत आवश्यक असते. व अधमातील अधम लोकांनी पायी तीर्थयात्रा करून पूर्वजन्मामध्ये केलेल्या दुष्कर्माचा नाश करावा असा मार्ग सांगितला आहे. परंतु ताई हे वाचताना पायी तीर्थयात्रा करणाऱ्यांना दुःख होईल. बघा, त्यांच्या लक्षात आले की आपला जो समाज आहे तो अजूनही वाऱ्या तीर्थाटन करण्यामध्ये अडकलेला आहे. तर त्यांनी हे फार प्रभावीपणे वाक्य लिहिलेलं आहे की लोकांना वाईट वाटेल, दुःख होईल की हे तीर्थयात्रेला मी अजूनही का वरची अवस्था समजत नाही. सर्व यात्रिकांनी हे लक्षात ठेवावे की पायी तीर्थयात्रा करण्याची सद्बुद्धी होणे याला सुद्धा ईश्वरी कृपा मानली जाते. मी स्वतः 10,000 किलोमीटर पेक्षा जास्त चाललेलो आहे. परंतु याही पुढं केवळ तीर्थयात्रेवरती तीर्थाटनाला न थांबता याही पुढच्या पायऱ्या आहेत हेच लोकांच्या लक्षात येत नाही. म्हणून त्यांनी हे वाक्य लिहिलेलं आहे की हे ऐकून तरी तुम्ही तुमची स्वतःची पुढची पायरी ओळखा. पुढच्या आता पायऱ्या काय आहेत? कोटी पूजा समस्तोत्रम, कोटी स्तोत्रम समम जपः, कोटी जपः समम ध्यानम आणि कोटी ध्यानम समम लयः. तर हे पुढं हीच अशी माहिती दिलेली आहे की कोट्यावधी वेळा अनेक जन्म ईश्वराची पूजा पाठ करणे हे काही ईश्वराच्या स्तोत्रांचे हजारो लाखो पाठ करणे या दोन्ही क्रियांनी निर्माण होणारी पुण्याई तेजस्विता सारखीच असते. यावरून प्रतिमा पूजा, मूर्तीपूजा किंवा तीर्थयात्रा यापेक्षा स्तोत्राचे पाठ करणे हे श्रेष्ठ असते हे सिद्ध होते. त्यांनी इथे 4 प्रकार दिले की ईश्वराची पूजा पाठ करणे. कोटी जरी तुम्ही ईश्वराची पूजा पाठ केले तरी त्याही पेक्षा स्तोत्र पाठ करणे हे श्रेष्ठ आहे. कोटी स्तोत्र पाठ केले, कोट्यावधी स्तोत्रांचे पाठ केले तरी त्याही पेक्षा ध्यान करणे हे श्रेष्ठ आहे. आणि कोट्यावधी ध्यान करण्यापेक्षा ध्यानाचीच पुढची स्टेज जी आहे ती मनोलय स्टेज ह्याच्यामध्ये स्वामीजींनी लिहिलेली आहे.
आणि ही मनोलय स्टेज म्हणजेच आपण यापूर्वी ज्या प्रकरणामध्ये वाचले देवाची द्वारी उभा क्षण बरी, तर ते कूटस्थ स्थानावरती ध्यान करणं हे त्यांनी याच्यामध्ये श्रेष्ठ असं लिहिलेलं आहे. या लोकांच्या हे लक्षात येत नाही की परमेश्वर हा नामरूपातीत आहे, म्हणजे नामरूपाच्या पलीकडचा आहे, महाशून्य आहे, निर्गुण निराकार आहे. अशा परमेश्वराशी साधू संत गुरु सिद्ध पुरुष प्रथम एकरूप होतात व ईश्वराच्या आज्ञेने अज्ञानी मूढ व पापी जीवांचा उद्धार करण्यासाठी ते समाजात येतात व समाजाला रामनामासारखे सोपे साधन देतात व समाजाच्या परमार्थाची वाटचाल सुरू करतात. ईश्वराच्या नामाचा आधार घेऊन सर्वांनी पुढे जावे अशी त्यांची अपेक्षा नसते, पण पुढे जाण्याऐवजी भक्त आपल्या गुरुचा व नामाचा अहंकार करून अडकून पडतात. तर त्यांनी काही अशी विधानं केली आहेत की तीर्थयात्रा आणि नामजप आणि स्तोत्र याही पेक्षा ध्यान का श्रेष्ठ आहे, कारण या स्टेजला लोक अडकून पडतात की मी एवढी कोटी जप केला, मी इतकी तीर्थयात्रा केली, या गोष्टीचा लोकांना अहंकार येतो. एखाद्या स्तोत्राचे लाखो पाठ करण्यापेक्षा एकाग्र मनाने जप करणे हे कधीही श्रेष्ठ आहे. सूक्ष्म देहामध्ये एक किंवा अनेक देवता प्रकट होतात, त्याला चित्ताकाश दर्शन असे योगाच्या भाषेत म्हणतात. म्हणून जोपर्यंत चित्ताकाशात प्रवेश होत नाही तोपर्यंत स्तोत्राचे पाठ करत राहावे. स्वामीजी, चित्ताकाशाविषयी थोडीशी माहिती सांगा असे मी म्हणाले. त्यावर स्वामीजी म्हणाले, साधना करताना साधकाला 3 प्रांत लागतात. पहिले भूताकाश, दुसरे चित्ताकाश आणि तिसरे चिदाकाश. मिटलेल्या डोळ्यांसमोर जो अंधकार दिसतो त्या अंधकाराला भूताकाश म्हणतात. या भूताकाशामध्ये विचारांची भूते थैमान घालत असतात, मनाला स्वस्थ बसू देत नाहीत. मनाच्या एका कप्प्यात नामस्मरण किंवा स्तोत्रपाठ सुरू असतो. या नामस्मरणाने किंवा स्तोत्रपाठाने विचारांची भूते अधिकच खवळतात व अधिक सतावण्याचा प्रयत्न करतात. असे का घडते? त्याचे उत्तर असे आहे की समजा आपण मुंबई नोकरी करतोय आणि गावाकडे घर आहे, तर ते गावाकडे आपल्याला स्वतःच्या घरात राहायचंय. मुंबईहून स्वतःच्या घरामध्ये राहायला जायचंय गावाकडे. तर ते गावाकडचं घर अनेक वर्ष अनेक दिवस न वापरल्यामुळे त्याच्यामध्ये भरपूर धूळ बसलेली असते आणि ती धूळ साफ करायला खूप वेळ जातो. आपण ज्या वेळेला तो साफ करत बसतो, ज्या वेळेला स्वच्छतेला सुरुवात करतो, त्यावेळेला ती धूळ जास्तच उडते, कारण अनेक दिवस ती साफ केलेली असते. त्यामुळे इतका तो प्रचंड धूळ उडते की काय करतात लोक, मग शेजारी जे तात्पुरतं भाड्याने घर घेतलेलं असतं तिथं जाऊन थांबतात, का तर हे धूळ सहन होत नाही आणि म्हणून तिथं थांबतात. आणि त्यातच त्यांना धन्यता वाटते की इकडची एवढी धूळ नको, आपण या तात्पुरत्या घरामध्ये राहावं. तर हे असं आपलं स्वतःच घर त्याच्यामध्ये जर राहायचं असेल तर ती धूळ साफ स्वच्छ होईपर्यंत तिथं आपण वेळ काढला पाहिजे. असं त्यांनी एक इथं उदाहरण दिलेलं आहे की ते जोपर्यंत स्वच्छ होत नाही तोपर्यंत धूळ उडतच राहणार, परंतु आपल्याला त्यानंतर स्वतःचं घर मात्र आपल्याला मिळणार आहे. तर गावाकडील घर साफ करायला सुरुवात केली की धुळा हा उडणारच, तुम्हाला घुसमटायला होणारच. पण तुम्हाला जर स्वतःच्या घरात राहायचे असेल तर हे सर्व सहन केलेच पाहिजे. समजा वयाच्या 20व्या वर्षी साधना सुरू केली तर असा अर्थ आहे की 20 वर्षे तुम्ही तुमच्या सूक्ष्म देहावरची काजळी साठवलेली आहे आणि ती काजळी साफ करण्यासाठी जो वेळ लागेल तो तुम्ही थोडा तरी तो दिलाच पाहिजे. याशिवाय तुमच्या अनेक पूर्वजन्मांमध्ये तुम्ही किती काजळी व तुमच्या सूक्ष्म देहामध्ये साठवली आहे ते समजायला मार्ग नाही. आणि जर 20व्या वर्षी साधना सुरू केली तर 20 वर्षाचा कचरा साफ करणे भाग आहे हे सिद्ध होते. सुरुवातीला आपल्या ध्यानामध्ये लक्ष लागत नाही, तर का असं होतं? कारण ती आपली प्रारब्ध शुद्ध झालेली नसतात आणि ती प्रारब्ध शुद्ध होईपर्यंत आपल्याला तिथं कड काढणं महत्वाचं असतं. ती साधना चालू ठेवणं, ध्यान साधना चालू ठेवणं हे गरजेचं आहे असं इथं स्वामीजींना सांगायचंय, कारण तो अनेक जन्मांचा कचरा आपण साफ करत असतो. येथे हेही लक्षात घेणे आवश्यक आहे की तुमचा 20 वर्षाचा कचरा 20 दिवसात साफ होणार नाही, अगदी 2 वर्ष साधना केल्यावरही साफ होणार नाही, कारण पूर्वजन्मीचा
कचरा किती आहे यावर सर्व अवलंबून आहे. हृदयातून आनंद निर्माण होत नसेल, समाधान शांती वाढत नसेल, तर प्रारब्ध अतिशय खराब आहे असे समजावे आणि साधनेचा वेळ वाढवावा. यावर उपाय काय? आपला साधनेचा वेळ वाढवावा आणि दानधर्म करण्यास सुरुवात. बघा, दानाचं महत्व किती आहे की मागच्या जन्मीचं प्रारब्ध जर आपल्याला स्वच्छ करायचं असेल, संपवायचं असेल, शुद्ध करायचं असेल, तर साधनेचा वेळ वाढवणं आणि दानधर्म करणं हा त्याच्यावरचा उपाय आहे. आत्मज्ञान, ईश्वराचे ज्ञान, ईश्वर कृपा, परमानंद, देवतांची दर्शने, गाढ झोप, स्वप्नात दिव्य दर्शने, स्वतःचाच सूक्ष्म देह दिसणे, या सर्व गोष्टींपैकी एखाद दुसरी गोष्टी जरी तुम्हाला दिसू लागली तरी तुम्ही देवाच्या द्वाराजवळ पोहोचलात असे समजण्यास हरकत नाही. यासाठी बघा, आपल्याला मॅडम ध्यानानंतरचे तुमचे काय अनुभव आले ध्यानामध्ये ते विचारतात. यामधले थोडे जरी आपल्याला अनुभव आले तरी आपली ध्यानात प्रगती झालेली आहे. आपण आत्मज्ञानाच्या दिशेने चाललेलो आहोत याची ही लक्षणं आहेत. म्हणून आपण स्वतःला ऑब्झर्व करणं फार गरजेचं आहे. मी परत वाचते हे. स्वतःचं ज्ञान कधी होतं? ज्यावेळेला आपण ध्यान साधनेत बसतो त्यावेळेला ईश्वराचे ज्ञान, ईश्वर कृपा, परमानंद, देवतांची दर्शने, गाढ झोप, गाढ झोप सुद्धा महत्वाची आहे, स्वप्नात दिव्य दर्शने, स्वतःचा सूक्ष्म देह दिसणे, या सर्व गोष्टींपैकी एखाद दुसरी गोष्ट जरी तुम्हाला दिसू लागली तरी तुम्ही देवाच्या द्वाराजवळ पोहोचलात असे समजायला हरकत नाही. ते तुमचे स्वतःचेच घर आहे. जोपर्यंत ईश्वराशी एकरूपता झाली नाही, ईश्वरात विलीन झालो नाही, तोपर्यंत त्याला देवाचे घर किंवा ईश्वराचे दरबार असे म्हणाल. तोपर्यंत जेव्हा आपण तिथं पोहोचतो त्याला ते आपलंच घर असतं. तर हे चित्ताकाश काय आहे आता? तर ध्यानामध्ये अथवा गाढ झोपे, स्वप्नामध्ये देवता दिसू लागतात, सत्पुरुषांची दर्शनी होऊ लागतात, की मग आपण चित्ताकाशात गेलो असे समजावे. अनेकांना सत्पुरुषांची दर्शन होतात बघा ध्यानामध्ये. त्याच्या पुढची अवस्था म्हणजे स्वतःच्या देहामध्येच देवदेवतांची दर्शने होतात. येथे देवता पद प्राप्त होते. तर चित्ताकाश म्हणजे काय? चिदाकाश. चिदाकाशात प्रवेश झाल्यानंतर अतिशय दिव्य असे आकाश दिसते. आता आपल्याला आकाश तत्वाकडे जायचं आहे असं मॅडम आपल्याला सांगतात बघा. तर हे चिदाकाशात प्रवेश झाल्यानंतर अतिशय दिव्य असे आकाश दिसते. या चिदाकाशाला सतत पाहायचे असते. अनेक वर्षे अशी साधना केल्यानंतर चित्त, चिंतन व चिदाकाश ही त्रिपुटी नष्ट होते. निर्गुण निराकार परमेश्वराशी साधक एकरूप होतो, तादात्म्य पावतो. या चिदाकाशाच्या दर्शनाला श्री ज्ञानेश्वराने देवाचे द्वार असे म्हटलेले आहे. दररोज 10 मिनिटे चिदाकाशाचे दर्शन झाले तरी चारही मुक्ती क्रमाक्रमाने प्राप्त होतात असे ज्ञानेश्वरांना म्हणायचे आहे. कारण सायुज्य मुक्ती म्हणजेच स्वतः चिदाकाश होणे. श्री स्वामी समर्थांनी नभासारखे रूप श्री रामदास स्वामींनी खाली लिहिलेलं आहे. ते आपण ओळी वाचूया. रामदास स्वामींचा जो खालचा श्लोक आहे इथं त्यासाठी दिलेला आहे तो आपण आता ऐकूया. नभासारिके रूप या राघवाचे, मनी चिंतिता मूळ तुटे भवाचे, तया पाहता देह बुद्धी उरेना, सदा सर्वदा आर्त कोटी पुरेना. चिदाकाश हे परमेश्वराचे रूप आहे. याचे अखंड चिंतन केले असता जन्म मृत्यू रूपी संसार चक्रातून सुटका होते. तर ही अशी पुढची अवस्था, ध्यानातील पुढच्या ज्या अवस्था आहेत त्याबद्दल स्वामीजींनी सविस्तर माहिती दिलेली आहे. एकदा का चिदाकाशाचे दर्शन झाले की मन परमानंदाने तृप्त होते. देहबुद्धी मुळीच राहत नाही. म्हणजे या जगातील कुठलीही वस्तू आवडत नाही, कोणत्याही वस्तू आवडत नाही, कोणतेही लोभ राहत नाही, इच्छा नष्ट होते. ते चिदाकाशात सतत पाहत राहावे असे वाटत राहते.
जोपर्यंत या चिदाकाशाशी तादात्म्यता होत नाही तोपर्यंत ही आर्तता वाढतच जाते व ही आर्तता तेव्हाच थांबते जेव्हा साधक स्वतः चिदाकाश होतो. जोपर्यंत तो साधक स्वतःच चिदाकाश होत नाही तोपर्यंत त्याची आर्तता वाढत वाढत जाते. तर हे अशा एक एक टप्पे दिलेले आहेत ध्यानाचे आणि आपल्याला ध्यानाचं महत्व तर सर्वांना माहीतच आहे. ते आपल्या मनावरती बिंबवायचं आहे. तर ह्या पूजापाठ स्तोत्र पठण करण्यापेक्षा ध्यान ही अतिशय उत्तम स्टेज आहे. आणि जसजसं आपण ध्यानाचा कालावधी वाढवतो मन अखंड जप करू लागले एकाग्रता वाढवू लागली व ध्यानावस्था प्राप्त झाली म्हणून कोट्यावधी जप केल्यानंतर ध्यान अवस्था प्राप्त होते. बघा का आपण ह्या ग्रुपला जोडलेलो आहोत का आपण ध्यानावरती आपल्याला ध्यान हा प्रकार का आवडतोय कारण आपलं मागच्या जन्मी हे सर्व करून झालं. आपले जे अनेक जन्म झालेले आहेत त्या जन्मांमध्ये आपण पूजा पाठ केले स्तोत्र पठण केले आणि म्हणून ही आपल्याला आता ध्यानाची स्टेज प्राप्त झालेली आहे. त्याशिवाय कोणी ध्यानाकडे वळत नाही. म्हणून कोट्यावधी जप केल्यानंतरही आपण ध्यानाच्या अवस्थेत आलेलो आहोत हे आपण समजून घेणे आवश्यक आहे. परत मागच्या स्टेजला जाणं चुकीचं आहे असं स्वामीजींना सुद्धा इथं सांगायचं आहे. ध्यानावस्था प्राप्त झाल्यानंतर विचारचक्र पूर्ण थांबते. सूक्ष्म देहांतर्गत ओंकार ध्वनी ऐकू येऊ लागतो. देवता दिसणे बंद होते आणि चिदाकाश दिसू लागते. या चिदाकाशाचे अखंड चिंतन करत राहायचे. चिदाकाशाशी तादात्म्यता पावल्यानंतर ओंकार ध्वनी सुद्धा बंद होतो. चिदाकाश व साधक एक होतात. हे साधक सिद्ध होतो. त्यावेळेला त्या साधकाची काय अवस्था होती येथे साधक सिद्ध होतो व कोटी ध्यानम समम लयाहा अशी अवस्था प्राप्त होते. अशा वेळेला ती साधकाला ही अवस्था कोणती अवस्था प्राप्त होते कोटी ध्यानम समम लयाहा ही अवस्था प्राप्त होते. आणि कोटी ध्यान करण्यापेक्षा जी पुढची जी अवस्था आहे ती मनोलय अवस्था आहे. ती आपण मागच्या प्रकरणामध्ये देवाची द्वारी या प्रकरणामध्ये हाच उल्लेख आहे की हे कोटी वेळा ध्यान करण्यापेक्षा 10 मिनिटे मनोलय साध्य झाला तर अनंत पटीने श्रेष्ठ होईल. या मनोलय अवस्थेला श्री ज्ञानेश्वर महाराजांनी देवाचे द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तिचारी साधियेला असे म्हटले आहे. ताई तुमच्या लक्षात आले असेलच देवाच्या द्वारात पोहोचणे म्हणजे आज्ञाचक्र जागृत होणे. भूमध्याच्या ठिकाणी मनाची एकाग्रता होणे व हळूहळू मनोलय होणे म्हणजे ही मनोलय अवस्था. म्हणजे आपण जे रोजचं ध्यान करतो तर आता याच्या पुढची स्टेज म्हणजे आज्ञाचक्र जागृत होणं म्हणजे आज्ञाचक्राच्या ठिकाणी लक्ष कूटस्थ ध्यान करून आपण ज्याला ही पुढची स्टेज करू त्या वेळेला आपल्याला ही मनोलय अवस्था प्राप्त होते. परंतु हे प्रत्येक स्टेपनी जायचं असतं. अचानक कोणती गोष्टी करायच्या नसतात कारण तसा त्रास पण होऊ शकतो. त्यासाठी आपण पहिलं रोजची जी ध्यान साधना आहे त्याचा कालावधी वाढवला त्यानंतर आपण जसजशी चक्र जागृत होतील तसं आपण आज्ञाचक्राकडे नंतर वळायचं आहे. या स्वामीजींना देवदेवता सुद्धा अनेक प्रसन्न होते. त्यांना ते येऊन भेटायचे एवढी त्यांची कारण ते स्वतःच दत्तगिरी होते स्वतःच दत्त होते. परंतु मनुष्य जन्मामध्ये येऊन आपल्या मानवी जीवनाच्या कल्याणासाठी त्यांना जन्म घेऊन अनेक ही अशी कार्य करावी लागतात. तर प्रत्यक्ष कामाक्षी देवीचं कांची येथे कामाक्षी देवीनं त्यांना येऊन भेट दिलेली आहे. परंतु किती सहज भेट दिलेली आहे असा एक छोटासा प्रसंग इथं दिलेला आहे की कांचीपुरम येथे रात्री 9च्या सुमारास स्वामीजी पोहोचले होते मंदिरात दर्शन घेण्यासाठी. परंतु ते तिथं दुसऱ्या दिवशी ते दर्शनाला जाणार असतात. तर आदल्या दिवशी एका ठिकाणी नाश्त्यासाठी संध्याकाळी थांबल्यानंतर त्या हॉटेलमध्ये थांबल्यानंतर एक छोटी मुलगी
9 वर्षाची एक छोटी मुलगी बाजूला होती आणि हे सर्वजण डोसा घेत असतात नाश्त्यासाठी. तर ती मुलगी स्वामीजींच्याच जवळ येऊन बसली आणि ती स्वामीजींना एवढ्यात एका अंधारात एक 8-9 वर्षाची मुलगी स्वामीजींच्या गाडीजवळ आली व श्री स्वामीजींकडे डोसा मागू लागली. ती तमिळ भाषेत बोलत होती. तरी पण तिच्या हावभावावरून तिला डोसा हवा आहे हे स्वामीजींनी ओळखलं. स्वामीजींनी ह्यांना सांगितलं की या मुलीला जितके हवे आहेत तेवढे डोसे तुम्ही द्या. परंतु इतर लोकांना ते काही त्यांनी कल्पना दिली नाही की काय चाललंय किंवा कसं काय ते. तर त्या मुलीला भरपूर डोसे खाऊ घातले आणि ती मुलगी तिथून निघून गेली. मग यांचा जो पूर्ण ग्रुप आहे या स्वामीजींचा, तर ज्या दिवशी त्या 9 वर्षाच्या मुलीने रात्री 9:30च्या सुमारास श्री स्वामीजींच्याकडून डोसा मागून घेतला, त्यावेळी या वनिताताई मुंबईत होत्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 7-7:30च्या सुमारास त्यांच्या ग्रुपमधल्या ज्या डॉक्टर अल्पा व डॉक्टर मेघल या 2 बहिणींची आई मंजूबेन ठक्कर यांचा त्यांना फोन आला दुसऱ्या दिवशी. आदल्या दिवशी ही घटना घडली. हे प्रकरण खूप मोठं आहे, पण त्याच्यामध्ये त्यांना हे सांगायचंय की देवीनं कसं दर्शन दिलं त्यासाठी मी थोडक्यात सांगते. आदल्या रात्री 9:30ला ही घटना घडली. स्वामीजींकडून एक 9 वर्षाची मुलगी डोसा मागून खाऊ घेऊन गेली आणि दुसऱ्या दिवशी त्यांच्या ग्रुपमधल्या व्यक्तींचा फोन आला की जेव्हा मंजूबेन ठक्कर फोनवरती बोलल्या की रात्री माझ्या स्वप्नामध्ये कांचीपुरम येथील कामाक्षी देवी आली होती. बघा, ही कामाक्षी देवी त्या मंजूबेन ठक्कर यांच्या स्वप्नात आली होती. तर त्या काय म्हणतात वनिताताईंना की मला स्वामीजींकडून ते खात असलेल्या मसाला डोशाचा प्रसाद मिळाला, असं देवी सांगत होती स्वप्नात त्यांना. की आपले स्वप्न सांगून मंजूबेन ठक्कर मला म्हणाल्या, ताई तुम्ही जरा स्वामीजींना पत्र पाठवावं, त्यातील खरे काय ते जाणून घ्या. म्हणजे त्यांच्या स्वप्नात ती देवी स्पष्ट सांगितलं की मी स्वामीजींकडून मसाला डोशाचा प्रसाद खाल्लेला आहे. आणि बरोबर त्या दिवशी ही घटना घडलेली असते आणि याला प्रत्यक्ष ह्या वनिताताई साक्ष आहेत. असे अनोखे प्रसंग या पुस्तकामध्ये आहेत. तसेच या घटनेनंतर बऱ्याच वर्षांनी श्री स्वामीजींबरोबर तीर्थयात्रा करण्याचा योग आला. हा प्रवास आम्ही दक्षिण भारतातच करत होतो. वडलूर म्हणजे तमिळनाडू येथील वडलूर येथील रामलिंगम स्वामींचे दर्शन घेऊन तमिळनाडू व केरळ यांच्या सीमेवर असलेल्या पाबनाशम येथे गेलो. येथे सुमारे 4.5-पावणे फूट उंचीचे एक स्थूल साधू आमच्या जवळून निघून गेले. म्हणजे ज्यावेळेला त्यांचं तीर्थाटन चाललेलं असतं त्यावेळेला ते एक साधू जवळून निघून गेले. ते अतिशय मंद गतीने चालत होते. कोणी भिकारी दिसला की त्याला स्वामीजी खूप पैसे देत. कोणी साधू दिसला की श्री स्वामीजी त्याला कपडे, लुंगी, पैसे असे नेहमी भरपूर देत. पण या साधूला स्वामीजींनी काही सुद्धा दिले नाही. मला थोडे आश्चर्य वाटले. मी स्वामीजींना असे का म्हणून विचारताच ते म्हणाले, ते अगस्ती ऋषी होते, खास तुम्हाला दर्शन देण्यासाठी आले होते. म्हणजे वनिताताईंना दर्शन देण्यासाठी ते अगस्ती ऋषी अतिशय सामान्य रूपामध्ये आलेले होते. ही जागा अगस्ती ऋषींची तपोभूमी असून हजारो वर्षापूर्वी अगस्ती ऋषींनी येथे षोडशी त्रिपुर सुंदरी देवीचा मंत्र सिद्ध केला होता आणि त्यामुळे ते त्या भागामध्ये वास्तव्य करत असतात, संचार करत असतात वेळोवेळी. आणि हे स्वामीजींना तर भेटत असतातच, परंतु या वनिताताईंना दर्शन देण्यासाठी ते सर्वसामान्य रूपामध्ये तेथे आलेले असतात. एवढे महान लोक, एवढे महान ऋषीमुनी, देव देवता सुद्धा त्यांना सहज रूपात स्वामीजींना दर्शन देत असत. अशी अनेक उदाहरणं या पुस्तकामध्ये आलेली आहेत. आता वनिताताईंच्या आठवणीतला एक असा प्रसंग आहे त्यांच्या बाबतीत घडलेला. 1997, बघा अलीकडचाच किती काळ आहे हा. 1997च्या मार्च महिन्यामध्ये श्री स्वामीजींना भेटण्यासाठी मी नागार्जुन सागरला गेले होते. वातावरणात प्रचंड उष्णता होती, अंगाची लाही लाही होत होती. मी हिल कॉलनीमध्ये गेले होते.
तेथून सुमारे 1-1:30 वाजता आश्रमात परत आले व औदुंबर जवळील मोकळ्या हॉलमध्ये खुर्चीत बसले. इतक्यात खूप दुरून एक मोर धावत आला. लांबून एक मोर धावत धावत आला. सरळ माझ्या समोर येऊन त्याने माझ्या पायाजवळ 2 वेळा चोच घासली. असे प्राणी आणि मोर वगैरे नुसता जरी लांबून आवाज आला ना तरी लगेच पळून जातात. आपण पाहिले पिरॅमिडला थोडासा जरी दरवाजाचा इकडचा वगैरे आवाज आला की डोंगरात लगेच पळून जातात. परंतु हा मोर मात्र जवळ येऊन अगदी बसला आणि पिसारा फुलवला व मयूर नृत्य करण्यास आरंभ केला. सुमारे 2 तास तो मोर नाचत होता. कधी कधी तो खूप जवळ येई, गुडघ्याला मांडीला स्पर्श करून पुन्हा नृत्य करी. हा प्रकार सुमारे 1.5 तासाहून अधिक काळ चालला होता. बघा, 1.5 तास मोर जवळ येऊन नाचत होता. नंतर मोराने शांतपणे आपला पिसारा मिटला, हॉलच्या बाहेर गेला व आकाशात झेप घेऊन झाडावर जाऊन बसला 1.5 तास नृत्य करून. तर त्यानं तो मोर का बरं इतक्या जवळ आलेला होता त्यांच्या? तर त्यांनी असं दिलेलं आहे की गाडीमध्ये साक्षात देवी सरस्वती बसलेली आहे या मोराने ओळखलं होतं. म्हणजे या वनिताताई म्हणजे साक्षात सरस्वतीचाच अवतार होत्या. त्यांची साधना अतिशय उच्च दर्जाची होती आणि या सरस्वती देवीला नमन करण्यासाठी ते मोर जवळ येऊन नाचत होते असे त्यांना त्याचं उत्तर स्वामीजींनीच दिलेलं आहे. आता पुढचं एक नारद म्हणून छोटस प्रकरण आहे. तर आपण नारद म्हणजे काय समजतो आजपर्यंत की ते एक ऋषी होते जे त्रिलोकामध्ये सतत संचार करत असत आणि जे जे काही वेगवेगळ्या आयामांमध्ये स्वर्ग लोकामध्ये, भूलोकामध्ये, पृथ्वी लोकामध्ये जे काही चाललेलं असतं ते एकमेकांना संदेश देण्याचं काम नारद या ऋषींनी आतापर्यंत केलं. तर लहानपणी कुठे पण कथा कीर्तनाला गेलो की त्या कथा कीर्तनातील सर्वात मजेशीर पात्र म्हणजे नारद हे असायचे. यावर घरात नेहमी चर्चा व्हायची. श्री स्वामीजींनी जेव्हा रामायण व महाभारत या दोन्ही ग्रंथातील गूढ अर्थ समजावून सांगितला, मी त्यांना पुराणातील नारद या पात्राविषयी विचारले. तेव्हा ते काय म्हणाले बघा, संस्कृत शब्दाचे अर्थ अतिशय गूढ असतात. प्रत्येक वेळी आध्यात्मिक अर्थ असे नाही. उदाहरणार्थ आपण पोस्टमन असे म्हणतो. या एका शब्दामध्ये पोस्ट खात्याचा संपूर्ण व्यवहार दडलेला असतो, पण तो आपल्याला माहित नसतो. यात टेलिग्राफ, कम्युनिकेशन, आधुनिक विज्ञानाप्रमाणे इंटरनेट या सर्व गोष्टी एकाच खात्यामध्ये येतात. बघा, आता हे पोस्ट खात्यामध्ये आधुनिक विज्ञानाप्रमाणे इंटरनेट सुद्धा येतं. पोस्टमन अनेक असतात. आधुनिक विज्ञानाप्रमाणे मोबाईल धारक व इंटरनेट धारक अनेक असू शकतात. अगदी त्याचप्रमाणे अदृश्य सृष्टीमध्ये नारद या शब्दाचा अर्थ संदेशवाहक आत्मे असा आहे. काय आहे नारद या शब्दाचा अर्थ? संदेशवाहक आत्मे. इंग्रजीमध्ये याला मेसेंजर एंजल्स असे, संदेशवाहक देवदूत असे म्हणतात. मेसेंजर एंजल्स असे संदेशवाहक देवदूत असे म्हणतात. इंटरनेट पेक्षाही अतिशय वेगाने हे संदेशवाहक देवदूत काम करत असतात. नारद या शब्दाची ही अदृश्य सृष्टीतील बाजू. त्याची व्यावहारिक बाजू अशी आहे की नार म्हणजे पाणी आणि द म्हणजे देणारे, पाण्याचा वापर करून दिला जाणारा संदेश. आपण वर्टेक्स वॉटर विहंगमच्या प्लॅटफॉर्मला किती वर्ष झालं घेत आहोत बघा, आणि इतर हा पाण्याचा वापर, नार म्हणजे पाणी आणि द म्हणजे देणारे, पाण्याचा वापर करून दिला जाणारा संदेश. म्हणजे आपण पाण्याला संदेश देतो, आपल्या अफर्मेशन देतो, काय काय हवंय आपल्याला ते या संदेशाद्वारे देतो. किंवा पाण्याचा वापर करून मानवाला अथवा सृष्टीला दिल्या जाणाऱ्या असंख्य सुविधा म्हणजे सुद्धा नारळ. पाण्याच्या मार्फत आपल्याला अनेक सुविधा मिळालेल्या आहेत. तर याची व्यावहारिक बाजू अशी आहे की नार म्हणजे पाणी आणि द म्हणजे देणारे, पाण्याचा वापर करून दिला जाणारा संदेश किंवा पाण्याचा वापर करून मानवाला अथवा सृष्टीला दिल्या जाणाऱ्या
असंख्य सुविधा म्हणजे नारद. यामध्ये सर्वात पहिली जर कुठली गोष्ट येत असेल तर ती म्हणजे इलेक्ट्रिसिटी. पाण्यावरती सर्व इलेक्ट्रिसिटी चाललेली आहे व इलेक्ट्रिसिटीत आधारित असणाऱ्या सर्व सुविधा म्हणजे नारद. तर याचा हा एक वेगळा अर्थ आपल्याला इथं पाहायला मिळालेला आहे. तर मॅडम आज ध्यान घ्यायचे का? हो, घ्यायचं ना. पौर्णिमा आहे आज. हो ना, आज पौर्णिमा आहे. महत्वाची पौर्णिमा आहे, माघ पौर्णिमा. हो. चला ध्यान सुरू करूयात. खूप छान वाचला मॅडम, खूपच मस्त. धन्यवाद. खूप छान, धन्यवाद. आपल्या ग्रुपला ज्या आवश्यकता आहेत त्या गोष्टी आपल्या सर्व समोर येत आहेत मॅडम. हो हो, खूप छान. पण भ्रुकुटी ध्यान करू नका. हो, तुम्हाला मी तेच तुम्हाला आधीच सांगितले मी सगळ्यांना.